हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर आपली झाली होती 20 दिवसाची सुट्टी मंजूर. त्यासाठीच आता आपण निघालेलो होतो घरी जायला म्हणजे आपण आता महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत, मुंबईला. तर बघू शकता इथे बॅग वगैरे पॅकिंग करून झाल्या होत्या. तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं. मग बॅग पॅकिंग वगैरे करून झाल्या. सिंपलशी अशी रेडी झालेली. इथे माझ्या मैत्रिणी होत्या बाहेर आणि बाहेर आम्ही निघालो त्यावेळेस साप निघाला होता बाहेर. त्यामुळे मग सगळेजण तेच बघत होते. आणि मग त्याच्यानंतर आमची रिक्षा पण आलेली. मग आम्ही निघलो फायनली घरातनं. सर्वांना बाय बाय केलं आणि मग बाय बाय करून निघालो होतो आता पुढच्या प्रवासासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण निघालो आहोत. बघू शकता फायनली फौजी एरियातनं आता आपण बाहेर निघत आहोत. एकदा ह्या एरियातनं बाहेर निघलं की थोडं श्वास मोकळा झाला असं वाटतं. प्रत्येकालाच प्रत्येक फौजीला असं वाटत असतं सुट्टीवर जायचं म्हणजे कसं कामामध्ये थोडेफार कामं वगैरे असतात. आणि मग एकदा आपण कामं वगैरे सोडून ज्यावेळेस सुट्टीवर जायचं निघतो त्यावेळेस मनामध्ये एक भरपूर अशा इच्छा वगैरे असतात. आता इकडे जायचं, तिकडे जायचं, इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, असं प्रत्येक फौजीच्या मनामध्ये असतं. पण मग फॅमिली असली तर एवढं जास्त काही फील होत नाही. पण मग तरी पुन्हा घरी आईवडील वगैरे असतात तर मग सर्वांचीच पुन्हा आठवण येत असते. तर चला आता आपण निघलो आहोत. बघू शकता हे आमचे काही फौजी आहेत. आणि मग आता आपण निघालेलो आहोत इथनं बाहेर. आता थोड्याच वेळामध्ये गेट येईल आणि मग आता आपण गेटमधनं बाहेर निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. ऑटो आलेली होती लवकरच. तर ऑटोवाल्याला पण आधी म्हणजे यायला कन्फ्यूज होत होतं कुठल्या गेटने आतमध्ये यायचं, कसं सिव्हिलियन अलाउड नसतात. फायनली आपण गेट सोडून मग बाहेर निघालो. बघू शकता बाहेर पण ट्रॅफिक वगैरे असते इकडे. जेव्हा बघावं तेव्हा या हैदराबादमध्ये खूपच ट्रॅफिक असते. मग आता आपण निघालो होतो फायनली. थोडं आता पुढे चाललेलो होतो. स्टेशनची वाट, ट्रेन पण लवकरच होती आणि त्यात आम्ही घरातनं थोडं उशीर नाही म्हणजे टायमावरतीच निघलेलो. तरी पण मग ट्रॅफिक असल्यामुळे लवकर पोचायला होत नव्हतं. सर्वेकडनंच गाड्या वगैरे येत होत्या आणि मग असं करत आपण चाललो होतो. थोडं पुढे असं झालं होतं कधी स्टेशन येईल. फायनली आता आपलं स्टेशन आलंच आहे. बघू शकता तुम्ही, दिसत आहे तुम्हाला पुढे. मग रिक्षावाल्यांनी नंतर पुढे जरा थोडं थांबवलं, ऑटो साईडला करून रिक्षा थांबवली त्यांनी आणि मग आपण फायनली हैदराबाद स्टेशनला पोहोचलो. बघू शकता हे आहे हैदराबाद स्टेशन. खूप छान असं इथे पेंटिंग वगैरे केलेलं आहे. आणि गाडीचा टायमिंग झालेला होता त्यामुळे मग प्लॅटफॉर्म क्रमांकावर गाडी लागलेलीच होती. नशीब प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरतीच गाडी लागलेली, त्यामुळे जास्त बॅगेंची चढ उतार करायला नाही लागली. मग हे बघत होते सेट कुठे आहे चाललेलं त्यांचं. कितीही बॅगा घेतल्या ना तरी सामान कमीच पडतं आणि किती आपल्याकडे स्टँडर्ड बॅगा असल्या तरी आपलं हे खानदानी बॅग असतेच आपल्यासोबत. मग त्याच्यानंतर आम्ही सेट बघत होतो कुठे आहे आतमध्ये. तर फायनली आता सेट बघितला आणि जिथे सेट होतं मग तिथे बसलो फायनली येऊन. तर मुलांची लगेच इथे ध्रुव आणि श्रीची लगेच मस्ती चालू झाली. मला हे सेट पाहिजे, मला ते सेट पाहिजे. ध्रुव सर्वांना हाय करत आहे. मग बसलो पुन्हा आम्ही, मुलं पण बसले आणि मग सर्वांचे सीट व्यवस्थित हे झाले. जो तो प्रत्येक सीटवर बसला. पण ध्रुव श्रीचं चाललेलं आम्हाला पण इकडे खिडकीकडे बसायचं आहे. मग लगेचच गाडी चालू झाली आणि मग निघालो. आता गाडी चालू झाली आहे आणि मग आता लवकरच आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत. थोड्या दिवसाची नाही, थोड्याच तासाची वेट आपल्याला करावा लागणार आहे. मग आता हैदराबाद स्टेशनपासून पुढे निघालो आहे. पुढची जर्नी तुम्ही बघत राहा पुढे काय घडलं अजिनी. मग शेवटी आम्ही कोणाकडे गेलो काय नक्की बघा. तर बघा कुठे पण असलं ना ह्या ध्रुव आणि श्रीला मस्ती करायलाच लागते. घर असू दे किंवा बाहेर असू दे, यांची मस्ती काय जिकडं तिकडं थांबतच नसते. तर यांचं चाललेलं हे बबल्स फुगवायचं काम. मग माझ्याकडे पण दिलं, म्हणे मम्मी तू पण ट्राय करून बघ. आणि मग मी पण घेतलं. चला किती मोठे झाले तरी माणसामध्ये थोडं लहानपण असावं. मग मी पण त्यांच्यासोबत थोडं एन्जॉय केला आणि मग पुढे निघलो आता.
बघू शकता. चाललेली पुढे ट्रेन. पोचणार आहोत आता आपण उद्या सकाळी. किती 12 घंट्याचा हा प्रवास असतो, तरी खूप थकायला होतं. माहीत नाही फौजी 2-3 दिवस कसा प्रवास करतात. बघू शकतात आपण चाललेलो आहोत. सगळीकडे शांतता. आणि हे पुढे आहेत कापसाची बाग. बघा कशी दिसत, कापसाची झाडं आहेत. कापूस छान असं फुललेला आहे, व्यवस्थित दिसतो. जिकडे तिकडे हे यांनी कापूस असं लावलेला आहे आणि कापसाची शेती यांची आहे. व्हाईट व्हाईट दिसते ना. तर हा सर्व काही कापूस आहे. ते बघा किती छान असं दिसत आहे कापसाची शेती आणि मस्त वाटतंय एकदम. फायनली आता पुढे आलो आहोत आणि मग संध्याकाळ झालेली. संध्याकाळ झाल्यानंतर मग ह्या दोघा बापलेकांचं चाललेलं. ट्रेनमध्ये काही पण आलं ना सगळंच घ्यायचं असतं. इकडे ध्रुव झोपला होता आणि श्रीचं चाललेलं वटाणे खायचं काम. त्याच्यासोबत मग ह्यांनी पण घेतलेत म्हणे, हे पण थोडे मग टाईमपास चाललेला. त्याच्यानंतर मग यांना हे काका भेटले. हे पण ॲक्च्युली तिकडचेच आहेत हैदराबादमध्ये, पण इकडे ते भिवंडीला कुठेतरी राहतात वाटतं. मग मराठीच होते, तर मग ओळख झाली यांची त्यांच्यासोबत. मग चला प्रवासामध्ये बोलायला कोणतरी मराठी माणूस भेटलं, मग हे त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले. ध्रुव पण होता. त्याच्यानंतर फायनली आम्ही रात्री 8:30 वाजता सोलापूरला पोहोचलो होतो. सोलापूरला चाललेले मग हे उतरले होते थोड्या वेळासाठी, काय काय आहे बघायला. मग पुन्हा सोलापूरवरनं 8:30 वाजता निघालो. आणि बघा सगळे कसे, रात्रीचा प्रवास होता तर सगळे कसे व्यवस्थित असे ज्याच्या त्याच्या प्रत्येक सीटवर सगळेजण झोपलेले होते. फायनली नंतर आम्ही मग आता कल्याणला पोहोचलो होतो. फायनली मुंबईमध्ये आलो कल्याणला. पण सकाळी इथे लवकर आम्ही 4 वाजता आल्यामुळे फर्स्ट गाडी ही 5:30ची असते टिटवाळाकडे जायला. तर मग आम्ही पुन्हा कल्याण स्टेशनला पुन्हा 1.5 तास वेट करत बसलो. ज्यावेळेस फर्स्ट गाडी आली त्यावेळेस जाऊयात म्हटले. मग आम्ही स्टेशनलाच जरा वेळ वेट केला. एवढी सकाळ आहे 4 वाजता, तरी बघा किती गर्दी आहे. फायनली 5:30 वाजता आपली ही आसनगावकडे जाणारी ट्रेन आली आणि मग आपण तिच्यामध्ये बसलो. बघू शकता पुढे. आम्ही घरी कोणालाच सांगितलं नाही आहे की म्हटले चला आपण सर्वांना सरप्राईज देऊयात, अचानक जाऊयात. त्यामुळे आम्ही कोणालाच सांगितलं नाही आम्ही कधी येणार आहोत, काय येणार आहोत. आणि मग आलो आम्ही. ते सेट पण भेटलं. सकाळ आहे तरी कामवाल्यांची गर्दी आहेच. आणि मग सीटवरती बसलो. मनामध्ये भरपूर प्रश्न होते, कोणाकडे जायचं काय, आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन काय असेल काय नाही. कारण आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहोत सुट्टीवर. आणि अचानक सुट्टी पण अचानकच भेटलेली. मुलांच्या शाळा असतात आणि फौजींचं कसं असतं सुट्टी भेटत नाही, माहिती आहे ना सगळ्यांनाच. एकतर कधी पण सुट्टी देतात किंवा कधी खूप दिवसाची वेट करावा लागते. त्याच्यानंतर फायनली नंतर आम्ही मग टिटवाळा स्टेशनला उतरलो. आणि टिटवाळा स्टेशनवरनं उतरल्यानंतर मग ऑटो करून चाललो होतो आता घरी. सकाळी सकाळ असते तरी किती गर्दी असते ना. आणि फायनली आता आम्ही पोचलोच होतो, आता पोचणारच आहोत. समोर ज्या बिल्डिंग दिसत आहेत तिथे माझी बहीण राहते, बहिणीची मुलगी राहते. एक साईडची जी बिल्डिंग आहे तिथे बहिणीची मुलगी राहते आणि दुसऱ्या साईडला बहीण राहते. माझ्या आधीची 5 नंबरची बहीण तिथे राहते आणि मोठ्या बहिणीची मुलगी त्या साईडच्या बिल्डिंगमध्ये राहते. सगळे आम्ही असं जवळजवळच आहोत मुंबईमध्ये. पण फायनली नंतर आता आम्ही पोचणार आहोत आणि आता बिल्डिंगमध्ये पोचलो. तर आता बघूयात काय रिॲक्शन आहे, कोणी उठलं आहे नाही उठलं आहे, कारण एवढ्या सकाळी सकाळी कोणी उठत नसतंच. मग इथे यांनी ऑटोवाल्यांसोबत बोलणं वगैरे केलं. ऑटोवाल्याला पैसे वगैरे दिले, आम्हाला त्यांनी सोडलं. आणि बघा आता पुढे रिॲक्शन. लिफ्टमध्ये आता बसणार आहोत आपण आणि लिफ्टमधनं मग पुढे निघालो. तर घराजवळ पोचलो आहोत बघा. आता
रिॲक्शन बघूयात दरवाजा कोण ओपन करतंय. आपण रिॲक्शन बघूयात, कारण कोणालाच माहिती नाही आम्ही अचानक येतोय. बघा, हे म्हणताय चुप्प राहा, आवाज करू नका. फायनली संकेतने दरवाजा उघडला बिचारेने, आणि तो पण झोपेतच होता. त्यामुळे त्याला आता काय बोलावं सकाळी सकाळी समजत नव्हतं. मग ध्रुव लगेच इकडे पक्ष्यांकडे गेला. थोडा आम्ही फ्रेश वगैरे झालं, ध्रुव लगेच पक्ष्यांकडे गेला. असा होता आमचा हैदराबाद ते मुंबईचा प्रवास. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि पुढे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बाय, भेटू.